कशी सी चांदीची गदा आखाड्यात येऊ द्या. चालू असलेल्या कुस्तीला मानाची चांदीची गदा. तानाजी भाऊ हम क्या देखने वाले हैं. अरे यार पैलवान इकडे इकडे. पैलवान वैभव दादा पवार आणि राहुल सेठ पवार यांचे मिहुनी आनंद सेठ पाचपुते साहेब यांच्याकडून आमच्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी किती 500 रुपयांचं बक्षीस. पाचपुते साहेब मी आपला मनापासून आभारी आहे. आणि पलीकड पॉइंट वरती कुस्ती चालू आहे. कुस्ती पॉइंट वर लावलेली आहे. पलीकडली नोंद घ्या. बराच वेळ झाला पॉइंट वरती कुस्ती लागलेली. आणि इकडं एक या मैदानामधली खास आकर्षण असणारी कुस्ती लागते सगळ्यांच्या समोर. बघूया पंच निर्णय काय घेत आहेत. अप्पासाहेब सोनवणे आणि पंचाने निर्णय घेतलेला बरोबरीच कुस्ती सोडवलेली आहे. हर्षवर्धन सदगीर आणि पृथ्वीराज आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या कुस्तीकडे लागलेलं आहे. गेल्या 8-10 दिवसापूर्वी ही कुस्ती झाली होती. पण आज राहुल सेठ पवार यांनी घेतलेल्या मैदानामध्ये या कुस्तीचा काय निर्णय होणार. हा चालेल आपण दोघं बोला. हो बोला तुम्ही. कुस्तीला सुरुवात होते. महेंद्र हातवर्तीकर, प्रकाश हातवर्तीकर. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा दोन्ही पैलवानचं. 2 उपमहाराष्ट्र केसरी आज मिरज गावच्या कुस्ती मैदानात आमने सामने आलेले. खरोखर मान्य राहुल शेठ पवार, मान्य श्री भाऊसाहेब पवार आणि पैलवान वैभवदादा पवार यांचं आज कौतुक केलंच पाहिजे. 4 महाराष्ट्र केसरी लढतायत या भूमीत. नोंद घ्या. डीजे वाले काय होते मामा तुला. थांब ना जरा. शांतता आणि शब्दता सगळ्यांचं लक्ष कुस्तीकडे लागलेला. गोदड महाराज केसरी किताबाचे मानकरी माजी सभापती आणि कोरेगावचे सरपंच बापू शेळके पंच म्हणून लावलेले आहेत. सोबत अहिल्यानगर जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देणारे गुलाब बर्डे असतात राहुरी. वजन होतं 125 किलो. बरोबर ना. गुलाब बर्डे असतात 120 ते 125 किलो वजन होतं. आणि महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ना एवढं वजन असताना उलटी उडी मारली होती गुलाब बर्डे असतात. मग काय पायात ताकद असेल हो. आता जमल का उलटी उडी मारायला. सोपं नाही. उलटी उडी मारली होती आणि उलटी उडी मारायची असे जुने जाणते सांगता. गुलाब बर्डे असतात. वैभव साबळे यांच्याकडून या कुस्तीला 100 रुपयाचं बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानसाठी इथं आलेला.
छत्रपती केसरीची गदा विजय होणाऱ्या पैलवानला दिली जाणारा या छत्रपती केसरी किताबाच्या गदेचा मानकरी कोण होणार, गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार पाहूया आता. लाईव्ह प्रक्षेपण चाललेला. आता तुम्ही सांगा मी किती वेळा सांगितलं. ज्ञानेश्वर असोले यांच्या युट्यूब चॅनल लाईव्ह चाललेला आहे. कुस्ती सम्राट तेजस माळवी संतोषाबा सवाने यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेला आहे. अयुब भाई शेख यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेलं हे मैदान आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनल एकदा बघा, जुन्या कुस्त्या बघा त्या चॅनलला. आग असलम काजी, नितीन खुर्द, सचिन खुर्द, चंद्रहार पाटील, तात्या पडवळ अशा अनेक, अतुलभाऊ पाटील, राहुल आवारे, कृष्णा फिरंगे यासारख्या अनेक बत्तबर पैलवानच्या कुस्त्या पाहायला मिळतील. मग त्या महाराष्ट्र केसरीच्या असतील किंवा मग मैदानी कुस्त्या असतील. संग्राम पोळचे कुस्त्या टाकलेले आहेत 2. विकी जाधवची कुस्ती लवकर पाहायला मिळेल. इंदापूरच्या अधिवेशनमधल्या तुम्हाला कुस्त्या पाहायला मिळतील. त्याच्यावरती आयसा मोहम्मदची कुस्ती मागल्याच आठवड्यात टाकलेली आहे. बघा, बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जुनं काय आहे, जुनं ते सोनं. आणि 2 उपमहाराष्ट्र केसरी लढतायत. अंदाज घेण्याचं काम चाललेलं आहे. हो आत 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 करा. विनयशील नम्र पैलवान दोन्ही सुद्धा, अतिशय शांत पैलवान दोन्ही सुद्धा. कधीही स्पर्धेत गडबड करणार नाही. शांत डोक्यानं समोरच्याचं ऑपरेशन करणार, गडबड करणार नाही. कोथरूडच्या अधिवेशन मध्ये पराक्रम केला महेंद्र गायकवाडनं आणि सातारच्या अधिवेशन मध्ये पराक्रम केला प्रकाश बनकर पैलवान. दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले. एक माळशिरस तालुक्यातला पैलवान मेढजवळचा प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी. तानाजी बनकर आज आपल्यात नाही. एक मागच्या काही वर्षांपूर्वी तानाजी बनकर असत आपल्यातून निघून गेले. गोकुळस्थ तालमीचे पैलवान, अतिशय लढाऊ. त्या कैलासवासी तानाजी बनकरचा तो पुतण्या आहे. आणि पटाची पकड घेण्याचा प्रयत्न, हात चालताय दोघांचे. फिरत राहा, समोर गर्दी करू नका, फिरत राहा वैभव दादा, फिरत राहा. आणि महेंद्र गायकवाड हा पंढरपूर जवळचा पैलवान आहे, शिरशी गावचा. सिकंदर शेख चला लवकर. रवि कुमार हरियाणा चिरे पहलवान, जल्दी आइए पहलवान जी. एक गंगावेश तालमीचा पहलवान समोरचा प्रकाश बनकर, विश्वासदादा हरगोले वस्तादचा पट्टा. आणि महेंद्र गायकवाड हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी इंटरनॅशनल पैलवान काका पवार आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद तात्या पवारचा पट्टा. अशी एक तुल्यबळ लढत चालू आहे मिरजगावच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात. 1 महिन्यांपूर्वी कुस्ती जोडलेली आहे म्हणून जमलेला. एक 8-10 दिवसापूर्वी जोडायला गेले असते तर ते शक्य नव्हतं, कारण सीझन चालू झालेला आहे. तसं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 26 ते 30 मागाशीच मी पुकारलेला आहे, मार्चला कर्जतला होणार आहे. सगळ्यांनी या स्पर्धा पाहायला. बघूया कर्जतच्या भूमीत कोण गदा मिळवतंय, कोणाच्या खांद्यावरती गदा विराजमान होते, कोणत्या जिल्ह्याला गदा जाते. कारण सगळेच पैलवान लढणार आहे, सगळे.
हो शबास. मामा जपून बसा मामा. बोजा झेपीत का अंदाज घ्यावा. अंगावती पडली तर चपाती व्हायची, बरगड्या मोडायच्या, पिपाणी वाजायची. सोपं नाही. 120 किलो, 120 किलो, 2 क्विंटलच्या वरती बोजा झाला. महेंद्र कुस्ती करा, प्रकाशी कुस्ती करा. पुकारलेला आहे पुकार. सिकंदर चला सिकंदर. रवि कुमार हरियाणा चले जल्दी. 3-3, 4-4 वेळा तुम्हाला पुकार दिलेला आहे. लवकरात लवकर या. हो येत आहे. समोरची कुस्ती कुस्ती निकालीच होणार. निकालीच करावी लागणार. दोघाला आर पार कुस्ती करावी लागणार. कुस्ती आर पार करनी पडेगी. पैलवान कुस्ती छुटेगी नाही. बरोबर आहे. कुस्ती सुटणार, कुस्ती आर पारच करावी लागेल. आज 2 उपमहाराष्ट्र केसरी एकमेकांचे आमने सामने ठाकलेले. 2 मानवरूपी सिंह आणि वाघ एकमेकांचे आमने सामने ठाकलेले. महेंद्र गायकवाड या महाराष्ट्राचा एक होतकरू पैलवान अजून सुद्धा 4-2 वर्ष कुणालाही हलवू शकत नाही. असं एक तुफानी पैलवान त्याच्या भागाला मंगळवेड्याला फार मोठी कुस्तीची परंपरा. मंगळवेड्याचे दामू पैलवान 1975-76 काळ सांगतोय मी. मंगळवेड्याचे दामू पैलवान आणि त्याचा मंगळवेड्याच्या शेजारी शीर्ष नावाचं छोटं गाव तिथला हा महेंद्र गायकवाड. पुळोजगाव बालार पिक्से 1988 उपमहाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब नाना मगर. बबन काका कुठं आहे? 1988 अधिवेशन झालं आणि तिथं छोटे रावसाहेब मगर विरुद्ध पुळचे बालार पिक्से अशी कुस्ती फायनल आली आणि तिथं छोटे रावसाहेब मगरनं ती महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली. सोलापूर जिल्ह्याला बरोबर का हो? 88 सोलापूर जिल्ह्याला गदा दिली. या मंगळवेड्याच्या शेजारी फार मोठी कुस्तीची परंपरा, मोठा इतिहास, ऐतिहासिक गाव तिथं. सिपी शेख, अफसर शेख महान म्हणलं त्यावेळेला. आणि या प्रकाश बनकरच्या घरात पहिल्यापासून कुस्ती 1987 ला अधिवेशन झालं आणि ते अधिवेशन गाजवलं तानाजी बनकरनं. गुलाब बर्डे बसतात येत साक्ष जिवंत उदाहरण आहे. 1986 ची स्पर्धा झाली. वो वो 1987 चे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर, त्यांचे पुतणे विशाल बनकर उर्फ प्रकाश बनकर. ला गुलाब बर्डे वस्ताद झाले आणि त्याच्यानंतर 86 ला 87 ला झाले तानाजी बनकर या प्रकाश बनकरचे चुलते. जरा मैदान तापलं पाहिजे, मैदान पेटलं पाहिजे. बजरंग बलीचा जयघोष तरी एकदा झालाच पाहिजे. हात वरती करा, हात वरती करा, हात वरती. हात वरती नाही केले पुढच्या जन्मी हात मिळणार नाही. हात वरती करा, नाहीतर पुन्हा कोरोना माघारी येणार. बोला बजरंग बली की, बोला बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. अवघाचे रंग एक झाला आणि रंगी रंगला सिरंगा. मैदान आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. यशस्वी वाटचालीकडे हे मैदान झुकलेलं आहे. हो सिकंदर शेख आतमध्ये या. रवी कुमार आप भी अंदर आइए. आपली लगेच कुस्ती जागते. वॉर्मअप झालं असेल तर लगेच आत या, वेळ लावूच नका. हो हो ते हा ती वस्तू जरा बाजूला ठेवा, गदा जरा बाजूला घ्यावा. महेंद्र त्या गदेने अनेकांचे कार्यक्रम केलेले. फार महत्वाची गोष्ट आहे.
फार मोठी गोष्ट आहे गदा. त्या गदेसाठी बघितले तुम्ही काय काय व्हायला लागले. आणि याच गदेने रामायणामध्ये पराक्रम केला होता, महाभारतात पराक्रम केला होता. भीमाची गदा, हनुमंताची गदा. शुरांचं वीरांचं हे शस्त्र आहे, खतरनाक शस्त्र असतं, बाजूला ठेवा जरा. आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर. दोन वाघ शिव समोर समोर भिडलेले. ए बच्चे, ए छवा, वो वो वो, करा की टाळ्या, करा की टाळ्या, करा की टाळ्या. काय कुस्त्या हो. वाव 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 वाव. आणि काय झालं. हो वैभवदा, एक मिनिट. डीजे वाले बाबू जरा थांबा जरा आता. वैभवदा, वैभव दादा. पंचाने निर्णय दिलेला काय आहे. निर्णय. पोकळ गिसाडावरती शबास आहे. पैलवान महेंद्र गायकवाड गिश्यावरती झालेला. महेंद्र गायकवाड कुस्ती करून विजयी झालेला आहे. आणि त्याला मानाचा फिटा बांधून सन्मान होतोय. पाहुणे आतमध्ये येत आहेत. पोकळ गिसाडावरती विजय पोकळ झालेला आहे. गिस्सा लावला बरोबर. आणि तिथं पोकळ गिश्यावरती मारलं. आणि महेंद्र गायकवाड संपलेल्या कुस्तीमध्ये गिश्यावरती विजय झालेला आहे. साई सृष्टी उद्योग समूहाचे सर्व उद्योजक अतुल राजे जाधव आपण मैदानात या. अतुल राजे जाधव. आता या हिंदुस्थानातील एक स्टार पैलवान सिकंदर शेख, भारतात सगळ्यात मोठी क्रेज असलेला पैलवान सिकंदर शेख, भारतातला सेलिब्रिटी पैलवान सिकंदर शेख आखाड्यावरती येतोय. एका हमालाच्या घरातलं पोरगा भारतात कुणालाच ठेवलं नाही. मोहोळचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला. येतो येतो येतो. सिकंदर चला लवकर येतोय तो. सत्कार. ओ आ गया सिकंदर शेख, मैदान में आ गया. करा टाळ्या, करा टाळ्या. बस. भारतातला स्टार पैलवान सिकंदर शेख आखाड्यावरती आलेला आहे. मुकाबला आहे महाराष्ट्र विरुद्ध आज हरियाणाचा मुकाबला आहे. आशियाई स्वर्ण पदक विजेता पैलवान रवि कुमार हरियाणा. रवि कुमार जल्दी कीजिए, आप अंदर आइए. सिकंदर शेख आखाड्यावरती आलेले. बोला. शिवजयंती उत्सव आला शिवजयंती उत्सव 2025. रवि कुमार